जंतर मंतरवर जय भीमचा नारा दिल्यानंतर जय भीम या नाऱ्याबद्दल अनेकांनी सर्च केलेला आहे। त्या संदर्भामध्ये जितेंद्र आव्हाड काय म्हणाले, जय भीम म्हणजे काय, जय भीमचा इतिहास काय आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी जय भीमचा काय अर्थ सांगितला आणि एकूण जय भीमचा अर्थ काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील। आपण पाहिलं की गेल्या 26-25 दिवसापासून जे काही आंदोलन दिल्लीमध्ये सुरू होतं जंतर मंतरवर, या आंदोलनामध्ये अनेक वेळा जय भीमचा नारा देण्यात आला। जय भीम म्हणजे नेमकं काय आहे, जय भीमचा इतिहास काय आहे, जय भीम हा शब्द कधी सुरू झाला आणि जितेंद्र आव्हाडांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली हे आपल्याला पाहायचं आहे। त्याआधी आपल्याला पाहायचं आहे की जय भीम या शब्दाचा इतिहास काय आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या अर्थाने हा शब्द वापरला जातो, परंतु त्याचा तेवढा सीमित अर्थ आहे का? जय भीम नेमका सुरू कधी झाला, जय भीमची सुरुवात कोणी केली हे पाहत असताना आपल्याला पाहावं लागेल, इतिहास पाहावा लागेल, तो म्हणजे 1935चा। 1935 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी बाबू एल.एन. हरदास यांनी हा शब्द पहिल्यांदा 1935ला निर्माण केला आणि हा शब्द पहिल्यांदा 1935ला जनमानसांमध्ये आला। परंतु याची जाहीर घोषणा आणि याच्यावर घोषणा देण्याचं काम जे झालं ते आत्ताच्या संभाजीनगरला, तेव्हाच्या छत्रपती संभाजीनगर आणि तेव्हाच्या औरंगाबादला खरं तर हा शब्द पहिल्यांदा घोषणा देण्यात आला। आणि हा शब्द आपल्याला सांगता येईल की प्रथम जयघोष झाला तो 1938 मध्ये, तो म्हणजे औरंगाबाद म्हणजे आत्ताच्या संभाजीनगरमध्ये। आणि हा कन्नड तालुक्यातील मकरनपूर येथे जी काही सभा झाली होती, जी परिषद झाली होती, या परिषदेमध्ये पहिल्यांदा भाऊसाहेब मोरे यांनी हा शब्द पब्लिकमध्ये घोषित केला होता आणि या शब्दाच्या घोषणा दिल्या होत्या 1938च्या सभेमध्ये। स्वतंत्र मजूर पक्षाची निर्मिती मुळात 15 ऑगस्ट 1936ला झाली आणि मग 36ला निर्मिती झाल्याच्या नंतर आपण पाहतोय की स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभेमध्ये अनेक वेळा याचा जयघोष झालेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने खरं तर हा जयघोष होतो। म्हणजे एकूणच काय तर इतिहास सांगतो की 1935ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी, ज्यांना जय भीमचा जनक आपण म्हणत असतो, असे जय भीमचे जनक म्हणजे बाबू एल.एन. हरदास यांनी हा पहिल्यांदा शब्द प्रयोग केला, निर्माण केला, तो म्हणजे 1935ला। आणि त्यानंतर वर्षभरात स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना होते आणि त्या स्थापनेच्या नंतर आपण पाहतोय की तो जनमानसांमध्ये जाहीर झाला आणि खऱ्या अर्थानं जाहीर घोषणा देण्यात आली, ती म्हणजे आत्ताच्या संभाजीनगरमध्ये त्या काळातल्या औरंगाबाद कन्नड तालुक्यातील त्या मकरनपूर गावामध्ये ही पहिल्यांदा घोषणा देण्यात आली। एकूणच काय तर आता जितेंद्र आव्हाड काय म्हणाले आणि जय भीमचा नेमका अर्थ काय, तर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणजे जय भीम, असा आपण अर्थ घेऊयात। जय भीम म्हणजे संघर्ष, जय भीम म्हणजे मानवी हक्कासाठी लढा देण्यासाठी मिळणारी प्रेरणा म्हणजे जय भीम। तुमच्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करणारा शब्द म्हणजे जय भीम आणि तुम्हाला मूलभूत अधिकार बहाल करणारा शब्द म्हणजे जय भीम। जय भीम म्हणजे समता, जय भीम म्हणजे संघर्ष, जय भीम म्हणजे ममता, असे अनेक अर्थ आपण आंबेडकरी चळवळीमध्ये काढत असतो। एकूणच काय तर प्रत्येकाला आपले हक्क अधिकार मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं जय भीम हा शब्द महत्वाचा वाटतो आणि म्हणून जंतर मंतरवरती जे काही सर्व धर्मीय, जे काही सर्व जातीय विद्यार्थी जमलेले होते, या सर्वांनी जय भीमचा नारा दिला, कारण जय भीम हा संघर्ष आहे, जय भीम म्हणजे संविधान आहे, जय भीम म्हणजे मूलभूत अधिकार आहेत, असं अनेक वेळा आपण म्हणतो। जय भीम म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय मिळवण्यासाठी मिळणारं जे काही प्रेरणा आहे, मिळणारं ज्याला आपण म्हणू की जे प्रत्येक व्यक्तीला, व्यक्ती समुदायाला संघर्ष करण्यासाठी, आपले हक्क अधिकार मिळवण्यासाठी जे इंधन हवं असतं, ते इंधन म्हणजे खऱ्या अर्थानं जय भीम आहे असं आपल्याला म्हणता येते। एकूणच काय तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या नंतर जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की समता म्हणजे जय भीम, तो कोणत्या एका जातीचा ती घोषणा नाही किंवा एका जातीचा शब्द नाही, ती घोषणा एका जात समुदायाची नाही, तर हक्क अधिकार मिळवण्यासाठी, लढण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी व्यक्ती आणि व्यक्ती समुदायाला ते इंधन आहे आणि त्यातूनच माणूस संघर्ष करतो आणि आपले हक्क अधिकार मिळवतो। आणि म्हणून जय भीम या शब्दाचा इतिहास आपण पाहिला, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रियाही आपण पाहिली, तर जय भीम म्हणजे समता असंच एकूण आपल्याला सांगता येते। आणि संघर्ष शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा
याची प्रेरणा जर आपल्याला कुठून मिळत असेल तर जय भीम या शब्दापासून मिळते. आणि म्हणून युवकांना तो शब्द आपलासा वाटला आणि नव्या पिढीला, ज्याला आपण जनजी म्हणतो, अशा पिढीला तो शब्द आपला वाटला आणि जय भीमचा नारा देऊन हा संघर्ष केला. खऱ्या अर्थानं जय भीम हा शब्द कोणाची साधबारा नाही, तर जय भीम हा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची मागणी करणारा आणि एकूणच काय तर ही मागणी करत असताना प्रत्येक माणसाच्या मनात आणि त्यांच्या युवकांच्या नसानसामध्ये संघर्ष भरण्यासाठी, लढण्यासाठी बळ देणारा शब्द म्हणजे जय भीम असं आपल्याला म्हणता येते. धन्यवाद.